ॲनास्थेशिया फॉर फिटल सर्जरी. तर युजली मिड ट्रायमेस्टरमध्ये होतात सर्जरीज ज्या आहेत आणि एक्झिट ही टोटली वेगळी आहे. फक्त एअरवे ऑब्स्ट्रक्शन असेल किंवा काहीतरी कार्डियाक ॲनॉमली आहे जिथे एक्मो वगैरे करायचं आहे तुम्हाला. तर हे काय आहे की युट्रोप्लासेंटल युनिट जे आहे ते तुम्हाला ब्लड देत राहील तर तुम्हाला एअरवे सिक्युअर करायची घाई नाही आहे, तेवढंच वाचतं त्याच्यात. किंवा एक्मो एस्टॅब्लिश करायला तुम्हाला टाईम मिळेल, नाही तर बच्चू तितक्यात चालला जाईल बस. तर हे ॲट टर्म किंवा नियर टर्म करतात जेणेकरून मग तिथनं तुम्हाला तो बच्चू डिलिव्हर करायचा. मिड टर्ममध्ये ज्याही मग सर्जरीज करायच्या ज्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्या करेक्ट केल्या तर मग त्यांची ग्रोथ होऊन त्या नॉर्मलाईज होतील असं. तर नॉर्मल ग्रोथसाठी ऑर्गन डॅमेज हॉल्ट करतात फिटल सर्जरीज झाल्या. तर मग त्याच्यात मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज आहेत जसं की फिटो आहे, फिटेंडो आहे, ते क्लिप करतात याला काय म्हणतात त्याला, हर्नियाला. ते ट्रकियामध्ये घातलं की ट्रकियामधलं पाणी बाहेर जात नाही तर ते लंग ग्रो होतं, नाही तर अदरवाईज तो जो बॉवेल आहे तो पुश करतो त्या लंगला आणि त्याच्यातलं पाणी बाहेर काढतो, तो कोलॅप्स होऊन जातो. एवढा फंड आहे त्यांचा. या सर्जरीचं नाव नाही कळालं, एक्झिट आहे. तर एक्झिटचं त्याने तेच वर्णन केलं, टेम्पररी करेक्ट रिजन करतं ॲट टर्म, मग सीझर करून तुम्ही त्याला बाहेर काढणार आहे. तर ॲट टर्म आहे ही फिटसला डिलिव्हर करतात, युट्रस क्लोज करतात. तर टोन येणं खूप आवश्यक आहे, मोस्टली GS द्यावा लागतो. मग ज्या फिटल सर्जरीज आहेत आपण ज्या बघितल्या त्या अर्ली किंवा मिड सेकंड ट्रायमेस्टरमध्ये करणार. LA स्पायनलमध्ये पण होऊ शकतात, त्या काही प्रॉब्लेम नाही. जर मिनिमल फक्त प्रोबस टाकायचं तर LAमध्ये पण होतो. जर आणखी इमोबिलिटी पाहिजे तर स्पायनल त्याने. मग फिटसला ते काय करतात, समजा ओपन करायचं आहे, हिस्टेरोटोमी करून युट्रेटोमी करायची तर स्पायनल, नाही तर फक्त प्रोब घालायचा तर तो लोकलमध्ये होऊन जातो. युट्रसला मग ते बाहेर काढतात, बच्चू बाहेर काढतात, सर्जरी करतात, बच्चूला युट्रसमध्ये टाकतात, युट्रस ॲब्डोमेनमध्ये टाकतात, मग युट्रस क्लोज करतात. आणि मग त्याच्यानंतर मग एवढं युट्रसशी खेळल्यामुळे 3 दिवस मग पुन्हा टोकोलायसिस द्यावं लागतं. 3 दिवसाच्या वर टोकोलायसिस देतच नाहीत ते इफेक्टिव्ह नाही आहे का काय आय डोंट नो, बट 3 दिवसाच्या वरती काम नाही करत. मग 37 वीक्सपर्यंत त्याला एक्सटेंड करायची प्रेग्नन्सी, मग सीझर करायचं. तर फिक्स किंवा फिटेंडो एंडोस्कोपिक सर्जरीज. तर ट्रकियल ऑक्लुजन करतात ते CDHमध्ये, नंतर वसायको ॲम्निऑटिक शंट करतील ते, किंवा मग इंट्रायुट्राईन ट्रान्सफ्युजन किंवा ट्विन टू ट्विन ट्रान्सफ्युजन करतील. MMC रिपेअर आहे, मेनिंगोमायलोसिल किंवा ॲओर्टिक व्हॅल्व्युलोप्लास्टी. याच्यात तर ते प्रोब डायरेक्ट ॲब्डॉमेननंतर युट्रसनंतर डायरेक्ट पेरिकार्डियम इंट्राकार्डियम करून ॲओर्टिक वॉलला हे करतात ते. बापरे, खूपच खतरनाक आहे. मग हे ओपन करण्याच्या आहेत, या फक्त क्लोजमध्ये होऊन जातील, मिनिमल इन्व्हेजिव्ह आहेत. या ओपन करून हिस्टेरोटोमी करायची आधी, लॅप करून युट्रस बाहेर काढायचा. सॅक्रोकॉक्किजियल टेराटोमा असेल त्याचं एक्सिजन किंवा बर्निंग असेल. मेनिंगोमायसिलचं तर प्रॉपर रिपेअर करतात, ते काढून पूर्ण ड्युरा रिपेअर करतात. CDH असेल किंवा हे कंजेनायटल सिस्टिक ॲडेनोमॅटॉइड मालफॉर्मेशन हे लंगमध्ये असतं, किंवा इंट्राथोरॅसिक काही मास असेल तर मदरचं काउन्सिलिंग आवश्यक आहे, कारण की तिने कन्सेंट द्यायला पाहिजे, तिला सगळं काही एक्सप्लेन करायचं. स्पेशली जर बच्चू व्हायबल आहे तर मरू शकतं म्हणून. आणि तिला पण युट्रस कॉन्ट्रॅक्ट नाही झाला तर हिस्टेरोटोमीपर्यंत जाऊ शकतो. मल्टीडिसिप्लिनरी पाहिजे, न्यूनेटॉलॉजिस्ट वगैरे पाहिजे तुम्हाला. काउन्सिलिंग कन्सेंट खूपच महत्त्वाची या प्रोसिजरमध्ये. थोरो इव्हॅल्युएशन, असेसमेंट, लॅब्स, इमेजिंग सगळं करावं लागेल. ॲनास्थेशिया गोल, स्टेबिलिटी पाहिजे, CVS RS, मदरला कम्फर्ट पाहिजे, प्लेन ऑफ ॲनास्थेशिया. टोकोलायसिस ठेवावं लागेल तुम्हाला. बच्चूचा पण स्ट्रेस रिस्पॉन्स बघावा लागेल, बच्चूचा ॲनालिसिया बघावं लागेल, प्लासेंटाचा फ्लो बघावं लागेल, आणि टोकोलायसिस पोस्ट प्रोसिजर द्यावं लागतं. तर ॲनास्थेटिक्स हेडलँडला असतो, दुसऱ्या हँडला सर्जन असतो, दोन्ही साईडला त्याचे असिस्टंट आहेत. एका बाजूला पिडियाट्रिशियन, एका बाजूला रेडिओलॉजिस्ट. मग इथे तुम्ही परफ्युजन पंप लावला, ॲम्निऑटिक फ्लुइड तुम्ही कंटिन्युअसली रिप्लेस करताय. इकडे USG आहे, इकडे त्या स्कोपचं मॉनिटर आहे. तर हे आहे कॉर्डचं सॅम्पलिंग असेल किंवा ट्रान्सफ्युजन असेल, आणि हे ट्विन टू ट्विनमध्ये ॲब्लेशन करता येते लेझरने. बलून ऑक्लुजन करतायत,
बघा याच्यातनं घुसला आणि तो ट्रकियाला टाकून तो क्लोज केला. ट्रकियाला बलून घालतात, मग नंतर ते नियर टर्म इलेक्टिव्हली सिझेरियन करावं लागेल. नंतर हे बघा हे फिटोस्कोपिकच त्यांचं मेनिंगोमायोसिल रिपेअर आहे. स्कोप टाकला आहे, मेनिंगोमायोसिलला क्लोज करू शकतील ते, किंवा मग ओपन पण करावं लागेल जर ते मोठं असेल तर डिफेक्ट. हा शंट टाकला आहे, काहीतरी वसायकलला ऑब्स्ट्रक्शन आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह युरोपॅथी झाली आहे. तर मग ते वसायकलला आपण नंतर डेफिनेटिव्ह सर्जरी करू. वसायकलमधनं ते फक्त ॲम्निओटिकमध्ये बाबा तात्पुरता शंट टाकून द्यायचा. नंतर हे लेझर ॲब्लेशन कॉकिजियल टेराटोमाचा. नंतर ॲओर्टिक बलून पूर्ण घुसलेत ते इकडनं बाहेर, आतनं जाऊन तो ॲओर्टिक बलून त्यांनी व्हॅल्व्युलोप्लास्टी केलेलं आहे. एक्झॅक्ट प्रोसिजर नाही कळाली. मॅटर्नल मॉनिटरिंग, मॅटर्नलला मॅक्सेल्फ लागेल. नंतर फिटोस्कोप अंडर LA टाकता येतो, काही प्रॉब्लेम नाही. USG गाईड आणि LA ट्रोकार. मग नंतर अंडर विजन पहिला फिटोस्कोप गेला की IV फ्लुईड मेंटेन करायचे, पण जास्त नाही. फेंट द्यायचं आहे फिटसला IM. तुम्ही त्याच्याशी काही खेळाल त्याला IM लागणार आहे. मग जर पोस्टिरियर प्लासेंटा आहे तर ठीक आहे, समोरून फिटोस्कोप घालता येतो. नाही तर मग अँटिरियर असेल तर तुम्हाला युट्रस उचलावं लागतं. मग त्याच्याकरता मग तुम्हाला रिजनल किंवा GAचा बॅकअप लागेल. GAचा बॅकअप ते लिफ्ट करायचं आहे पोस्टिरियर असेल तर. मग LA किंवा फील्डमध्ये तुम्हाला मग GA द्यावा लागेल. हे बघा हे दाखवलं त्यांनी, स्कोप घालायचा, तिथनं ते मिनिमली इन्व्हेजिव्ह रिपेअर करतायत. युट्रस पण त्यांनी एक्स्टराईज केलेलं आहे. तो युट्रस त्यांनी खूप खोललेला नाही आहे, स्कोपनेच रिपेअर करतायत. परंतु मोठा डिफेक्ट असेल तर त्याला बच्चूला बाहेर पण जाऊन रिपेअर करावं लागतं. त्याची डायग्राम आहे मला वाटतं पुढे. फिटस इमोबाईल पाहिजे, मुवमेंट झाला तर इंजुरी होईल. तर जर स्पायनल दिलेला आहे तर फिटससाठी मग तुम्हाला मॅटर्नल रेमी चालू करावं लागेल, जे फिटसला जाईल आणि फिटस इमोबाईल होईल. आणि नंतर डायरेक्ट फिटसला पण इंट्रामस्क्युलर तुम्हाला रॉक, वेक आणि फेंट द्यावं लागेल. वाटतं दोघांपैकी एक ऑप्शन असावा, दोघंही द्यावं लागतात का कळलं नाही मला. इंट्रामस्क्युलर किंवा अंबिलिकल वेनमध्ये मसल रिलॅक्संट प्लस फेंट द्यायचं आहे. जर मॅटर्नलला GA दिला तर मग काही प्रॉब्लेम नाही होत, तोच व्होलाटाईल ॲनेस्थेशिया फिटसला जातो. फिटस चांगला इमोबिलाईज राहतो प्लासेंटाने ट्रान्सफर होऊन, एवढा काही इश्यू होत नाही. मग या ओपन सर्जरीज आहेत फिटल आलं. मेनिंगोमायोसिलचा रिपेअर, सॅक्रोकोक्लियर ट्रॉमा, डायफ्राम हर्निया आणि इंट्राथोरॅसिक मासेस. तर बायफिडा असेल तर मेनिंगोमायलोसिल होतो, त्याचं पूर्ण रिपेअर. अर्ली रिपेअर केलं की काय नर्व डॅमेज नाही होत. ट्यूब उघडलेली आहे, मग नर्व्स बाहेर आल्या की नर्व्सला ॲम्निओटिक फ्लुईडने डॅमेज होतो, म्हणून 2 हिट हायपोथेसिस म्हणतात ते. म्हणून लवकर रिपेअर केलं तर पुढचं हे वाचतं त्याचं. लार्ज डिफेक्टला ओपन फिटल सर्जरी लागते. ही स्टडी झाली होती पहिली, ही ब्रेक थ्रू स्टडी 2011मध्ये. मग तेव्हापासून मग फिटल सर्जरीज पॉप्युलर झाल्या. ओपन सर्जरीमध्ये खूप रिस्क आहे मदरला आणि फिटसला. प्रीटर्म बर्थचा होतो किंवा युट्रस पण डिहिसन्स होतो, म्हणून प्रेफर नाही आहे ओपन सर्जरीज. इन युटेरो हे केलेलं चांगलं राहतं तुम्हाला. RF अब्लेशन किंवा एम्बोलायझेशन. ओपन सर्जरी मग हिस्टेरेक्टोमी थ्रू करावं लागेल. डिबल्क करायचं असेल किंवा तेव्हा मग तुम्हाला फिटल लिम्बचं किंवा अंबिलिकल कॉर्डचं कॅथेटरायझेशन करून मग त्याला फेंट वगैरे किंवा वेक देण्यासाठी हे इथं दाखवलं आहे त्यांना. एक्स्टराईज केलं आहे पूर्ण त्यांना डिबल्क करण्याकरता. मग याच्यात लॅप्रोटोमी केली, हिस्टोटोमी केली. मग युट्राइन रिलॅक्सेशन तुम्हाला कंपल्सरी आहे. युट्रस एक्स्टराईज करणार, फ्लुईड व्यवस्थित रिप्लेस करावं लागेल युट्रसमधला. फिटस इमोबिलाइज राहायला पाहिजे. पोस्ट ऑप पण चांगला ॲनाल्जेसिया पाहिजे मदरला, नाही तर तिला स्ट्रेस रिस्पॉन्स बसेल आणि टोकोलायसिस द्यावं लागेल. GA विथ इपिड्युरल पोस्ट ऑप ॲनाल्जेसिया द्यायचा आहे म्हणून. GAचा फायदा आहे की व्होलाटाईल असल्यामुळे तो युट्रस पण रिलॅक्स होतो आणि बच्चूला पण ॲनेस्थेशिया, दोघं गोष्टी सोबत होऊन जातात. 3 गोष्टी, मदरला ॲनेस्थेशिया, फिटसला ॲनेस्थेशिया आणि युट्राइन रिलॅक्सेशन. मदरचं ब्लड BP बघायचं आहे, USG करायचं आहे आणि फिटसचा इको प्रायर करून ठेवायचा आहे.
ओ निगेटिव्ह ब्लड लागेल तुम्हाला. फिटसला कॉकटेल दिलं आहे त्यांनी, हे फेंट प्लस रॉक किंवा वेक प्लस ॲट्रो. आणि मदरला रिससिटेशनसाठी किंवा बच्चूला पण रिससिटेशनसाठी तुम्हाला छोट्या छोट्या सिरिंज ॲट्रो, ॲड्री, कॅल्शियम ग्लुकोनेट रेडी ठेवायचं आहे. त्यांच्या वेटनुसार डोसेज. IV कॅनल हा लागेल बच्चूचा किंवा आंबेलिकल. टोकोलायसिससाठी 2 to 3 मॅग लागतो. बापरे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नायट्रोग्लिसरीन पण द्यावं लागतं, खतरनाक. आणि मॅग्नेशियम सल्फेट पण खूपच डेंजर आहे. मॅक्सल्फ पण चालू आहे, IV, नंतर इन्फ्युजन, नंतर INTG. BP मेंटेन करणं मुश्किल होऊन जातं एवढं सगळं चालू असल्यामुळे. हे डायलेटर, मॅग्नेशियम हायपोटेन्सिव्ह, NTG डायरेक्ट हायपोटेन्सिव्ह. मग तो ॲमनिओटिक फ्लुइड कंटिन्युअसली भरावं लागतं. मग फिटल पेनमध्ये गॅप आहे की त्यांना पेन होतं की नाही. ते म्हणतात की 4-6व्या वीकला तर कॉर्टिकल ॲक्टिव्हिटी असते. 19व्या हप्त्यालासुद्धा तो रिफ्लेक्सली विथड्रॉ करतो, पण तो स्पायनल रिफ्लेक्स त्यांचं म्हणणं आहे. मग कॉन्स्टन्स परसेप्शन होतं की नाही ते त्यांना नाही माहिती. स्ट्रेस रिस्पॉन्स तर बसतो तेवढं नक्की आहे, रिफ्लेक्सली विथड्रॉ होतो, पण त्या स्ट्रेसचा कॉन्शियस परसेप्शन आहे की नाही ते नाही माहीत त्यांना. आणि हा स्ट्रेस रिस्पॉन्स ओपॉइडने ब्लंट होतो, परंतु त्याच्याने ॲनाल्जेसिया ॲडिक्वेट आहे की नाही ते कळत नाही. म्हणजे फक्त रिस्पॉन्स निघेल, पण ॲनाल्जेसिया बसला आहे का ते आता कसं बच्चूचं काय EEG करतो की काय. मग फिटस रिटर्न करतात, हिस्टेरोटोमी क्लोज करतात, फिल करून वॉर्म सलाईनने टोकोलायसिस चालू ठेवतात. स्टिरॉइड देऊन टाकतात बाबा, अर्जंटली सर्जरी करावीच लागली तर. आणि सर्जरी टिकली तर मग इलेक्टिव्ह LSCS करायचा. मग आता एक्झिटवर आला. एक्झिट कधी करायचं आहे की कंजेनायटल एअरवेचं काही प्रॉब्लेम आहे, नेक मास आहे किंवा डिफिकल्ट ॲस्फिक्सिएशन झालेलं आहे, किंवा एक्मो करायचं आहे, कार्डियकचा इश्यू आहे, लंगचा इश्यू आहे, तर एक्मो करण्याकरता टाईम हवा. तर एक्झिट टू एअरवे वेगवेगळ्या कन्सेप्ट देतात. एक्झिट टू रिसेक्शन. एअरवे म्हणजे नेक मास असेल, टेराटोमा असेल, गॉयटर असेल, ॲट्रेझिया असेल, मायक्रोग्नॅथिया असेल. एअरवे टू रिसेक्शन म्हणजे पल्मोनरी एअरवेचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, किंवा पेरिकार्डियल टेराटोमा आहे. नंतर एक्झिट टू इक्मो, कंजेनायटल हार्ट डिसीज आहे, किंवा कंजेनायटल डायफ्रॅग्मॅटिक हर्निया आहे, किंवा सेपरेशन, कंजंक्टिव्हला सेपरेट करायचं आहे. तर हे एक्मोचे एक्झिटचे एवढे 4 रेकमेंडेशन झाले. कंट्रोल टोकोलायसिस ठेवायचं आहे. युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आणि युट्रस कॉन्ट्रॅक्ट झाला, प्लासेंटा सेपरेट झालं, तुमचं गेलात बच्चू. तुम्ही याच्याकरताच करते की प्लासेंटा इज युटेरसचं, बच्चूचं हार्ट, फिटसचं हार्ट इज प्लासेंटा, तर ते तुम्हाला टिकवायचं आहे. म्हणून तुम्हाला टोकोलायसिस द्यायचं आहे. मदरचं सर्क्युलेशन मेंटेन ठेवायचं आहे, ऑक्सिजनेशन मेंटेन ठेवायचं आहे. एअरवे मग तेवढ्या वेळात सिक्युअर करायचा आहे मदरचा. आणि त्या टोकोलायसिस केल्या आता पुन्हा पण करायचं आहे. तर फिटल सर्जरीमध्ये टोकोलायसिस चालू ठेवता तुम्ही, प्रेग्नन्सी चालू ठेवता. ही एंडला आहे, त्याच्यामुळे टोन तुम्हाला परत आणावा लागतो. दॅट इज चॅलेंजिंग. मग मल्टिपल टीममध्ये ॲनास्थेशियाकडे टोकोलायसिस आहे, ऑप्सकडे नाही आहे. दॅट इज व्हेरी कॉन्ट्रास्ट म्हणजे हे. आणि फिटलचा एअरवे पण निओनॅटॉलॉजिस्ट पिडियाट्रिकला जमेल नाही जमेल माहीत नाही, पण प्रायमरीली ॲनास्थेशियोलॉजिस्टकडे फिटसचा एअरवे पण. ऑप्सकडे सर्जरी आहे, PPH आहे, ॲमनिओसेंटेसिस आणि ते फ्लुइड भरायचं काम त्यांचं आहे. पिडियाट्रिशियनकडे मॉनिटरिंग आहे, फिटल IV ड्रग्स तो देईल. फिटलचा ॲनाल्जेसिया त्याच्याकडे गेला, फिटसचा ॲनास्थेशिया त्याच्याकडे पण गेलं का, ठीक आहे. पेडियाट्रिशियन किंवा ENT सर्जन रिजिट ब्रॉन्कोस्कोपी किंवा ट्रकिओस्टोमीसाठी रेडी राहील. मग टोकोलायसिस साठी त्यांनी NTG आहे ते स्टॉप करायचं. मॅक्सल्फ पण बोलला होता, हां मॅक्सल्फला रिव्हर्स व्हायला वेळ लागेल यार. मग ऑक्सिटोसिन ठोकायचं आहे 40 युनिट त्या पाईनमध्ये 125ने, आणि अर्गोमेट्रिन लागेल, इंट्रामायोकार्डियल कार्बोप्रॉस लागेल, भरपूर काही गोष्टी लागतील. मल्टिपल आहे, 2च आपण एजंट वापरतो युजली, आता हे 3 वापरायला म्हणतो तो. मॅटर्नल असेसमेंट पूर्ण करायचं आहे, नंतर काउन्सिलिंग करायचं आहे, ते बघितलं आपण. नंतर मॅक्सल्फ दिल्यामुळे रिलॅक्संट जास्त हे होऊन जातात, CNS डिप्रेशन होतं, रिकव्हरीला प्रॉब्लेम होतो, न्यूरोमस्क्युलर आणि CNS. मॅटर्नल ॲनास्थेशिया GA+E पोस्ट ऑपसाठी तुम्हाला लागणार आहे.
टेक्निक आपण बघितली, मॅक 2 to 3 10 मिनटापूर्वी बंद करायचं सीओडेस, मग फिटल ब्रॅड होऊ शकतो मॅकने. नंतर ज्यांना सीओ देऊ शकत नाही मॅलिग्नंट हायपरटेन्शनमुळे प्रोपोफॉल रेमी काहीतरी लिहायचं म्हणून, कोण किती मॅलिग्नंट हायपरथर्मिया भेटले हिला. नंतर NTG हे याच्यासाठी टोकोलायसिससाठी 0.5 to 1 माईट, पण त्याच्याने रिफ्लेक्स टॅकी होतो, टॅकी फाईल ॲक्सेस करतो, मेथिनोग्लोबिन होतो, पल्मोनरी एडेमा पण बसू शकतो. तेच टोकोलायसिसचे प्रॉब्लेम, मॅटर्नल हायपोटेन्शन, PPH बसतो, म्हणून फ्रेनेलेफ्रिन आणि नॉरॅड तुम्हाला रेडी ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. नंतर एक्झिट अंडर रिजनल करू शकतो, मग फिटसला तुम्हाला रेमी द्यावं लागेल रिलॅक्सेशन आणि इमोबिलायझेशनसाठी, ते पण पॉसिबल आहे. फिटसचं प्रिपरेशन मग तेच टेम्परेचर OTचं कमी करायचं आहे, वॉर्मर पाहिजे, इन्क्युबेटर पाहिजे. फिटसला ते बाहेर घेतात सेपरेट आणि मग तिथे ऑपरेट करतात टेबलच्या बाजूलाच. एअरवे तुम्हाला VL स्कोपने करायचं आहे आणि रिइन्फोर्स ट्यूब टाकायची आहे. स्टराईल ब्रिदिंग सर्किट लागेल, सक्शन लागेल, सर्वायकल अल्ट्रासाऊंड तिथल्या तिथेच तुम्हाला पटकन त्याचा एअरवे पण बघावा लागेल. मॉनिटरिंगसाठी तुम्हाला त्याची व्हेन ही घ्यावी लागेल. नंतर ड्रग्स, ठीक आहे, ॲट्रोफेंटोवेक हे कॉकटेल द्यावं लागेल तुम्हाला. आता त्याचे हे भरपूर, ठीक आहे, ओके. इलेक्टिव्हली इंट्युबेटच करायचं आहे तुम्हाला. तर 10 to 12 माइट्स पर kg, बापरे. वेक 100 माइट्स पर kg, हां ठीक आहे, म्हणजे वेकचा 0.1 ठीक आहे, कमी डोस आहे, सेन्सिटिव्ह असेल तसंही. TEEचा प्रोब का दाखवला आहे कळालं नाही. EKG ठीक आहे, सोनोग्राफी ठीक आहे, पल्स ऑक्स ठीक आहे, आणि डिस्टंट EKG टेलिमीटर ठीक आहे. मग जर ट्यूब नाही गेली मग रिजिड ऑप्शन आहे, रिजिडचा नाही गेला तर मग ट्रकिओस्टोमी ऑप्शन आहे. ट्यूब बाय VL स्कोपी किंवा कुठल्याही स्कोपीने, मग नाहीतर रिजिड ब्रॉन्कोस्कोप ENT सर्जनने, किंवा मग ENT सर्जननेच ट्रकिओस्कोपी, ट्रकिओस्टोमी जे काही करायचं ते. ठीक आहे. ॲनास्थेशियालॉजिस्टचं काम आहे दोघांना ॲनास्थेशिया. मग फिटलचे ड्रग त्यांनी तिकडे का दिले पीडियाट्रिशियनकडे कळालं नाही. दोघांचा एअरवे कंट्रोल आणि मदरचा टोकोलायसिस. ॲनास्थेशियालॉजिस्ट हा सेंटरला आहे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये. आपल्याकडे पीडियाट्रिक सर्जन आहे, निओनेटोलॉजिस्ट आहे, ENT आहे की बाबा निओनेटोलॉजिस्ट आहे, हां ENT म्हणतो, कधी पीडियाट्रिक सर्जन म्हणतो, काही कळालं नाही. एक्झिट सेफ आणि इफेक्टिव्ह आहे म्हणतोय फॉर सिक्युअरिंग एअरवे, पण तो मदरला किती रिस्क व्हावा. हां ठीक आहे, तसंही तुम्हाला डिलिव्हरच करायचं आहे, पण टोकोलायसिसमुळे प्रॉब्लेम आहे. टीमवर्क आणि प्लॅनिंग लागेल. ॲनास्थेटिस्ट पिवोटल आहे. बेस्ट पीपल टू इंटुबेट इन OT ॲनास्थेटिस्ट आहे. पीडियाट्रिशियनचा पण किंवा निओनेटोलॉजिस्टचा पण एक्सपिरियन्स एवढा नसतो जेवढा ॲनास्थेटिस्टचा आहे.